नमस्कार, मी विशाल रांगणकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये। फ्रेंड्स, आज संगीत, गाणं, म्युझिक कोणाला आवडत नाही। प्रत्येकाच्या आवडीचं काही ना काहीतरी संगीत आहे। परंतु हेच संगीत आपलं आयुष्य कसं बदलू शकतं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर मग चला अधिक वेळ न दवडता व्हिडिओ सुरू करूया। फ्रेंड्स, ज्या वेळेला पण आपण गाणं किंवा संगीत ऐकतो, एखादं म्युझिक ऐकतो, ते आपण आपल्या अवस्थेनुसार म्हणजे आपल्या मूडनुसार ऐकतो। म्हणजे आपण आनंदी असताना आपल्याला आनंदी आणि उत्साह तऱ्हेची गाणी आवडतात। कधी गझलचा मूड असला तर कोणाला गझल्स आवडतात। जर कोणाचा मूड सॅड असेल तर त्याला ती सॅड गाणी, दुःखी निराश करणारी गाणी आवडतात। म्हणजे प्रत्येक जण आपापल्या अवस्थेनुसार आपलं संगीत किंवा आपल्या आवडीचं गाणं ऐकत असतो। परंतु ह्याचा जीवन बदलण्याशी संबंध काय आहे? लक्षात घ्या मित्रांनो, पूर्वीच्या काळी जे तानसेन होते, बैजू बावरा असे जे पट्टीचे गायक होते, ते ज्या वेळेला गायचे, म्हणजे ज्या वेळेला असं म्हणतात की तानसेन दीपराग गायल्यावरती दिवे आपोआप पेटायला लागायचे किंवा मेघ मल्हार गायला तर पाऊस पडायला लागायचा। म्हणजे ही एवढी पॉवर संगीतात होती, गाण्यांमध्ये होती। आज क्वांटम फिजिक्स मध्ये संगीताला खूप महत्व आहे। क्वांटम फिजिक्स सांगतं की प्रत्येक गोष्ट ही व्हायब्रेशन आहे। म्हणजे हे संपूर्ण जग, हे संपूर्ण युनिव्हर्सल नादब्रह्म आहे। प्रत्येक गोष्टीचं एक विशिष्ट व्हायब्रेशन, एक कंपन आहे आणि ते ज्या प्रकारे कंपन आहे त्यातून त्या प्रकारे गोष्टीची निर्मिती होते, त्यातना त्या प्रकारे क्रिएशन होतं। अशाच प्रकारे ज्या प्रकारचं आपण संगीत ऐकतो, ज्या प्रकारचं आपण गाणी ऐकतो, त्याच्यातनं पण एक विशिष्ट कंपन, एक विशिष्ट व्हायब्रेशन निर्माण होतं आणि ते कंपन, ते व्हायब्रेशन्स आपल्यावरती त्या प्रकारचा इफेक्ट करतो, त्या प्रकारचा परिणाम घडवून आणतो। आता याचं एक्झाम्पल द्यायचं तर बरेच जण एक्सरसाइज करतात, परंतु ज्या वेळेला तुम्ही जिम मध्ये वर्कआउट करत असाल किंवा कुठल्याही प्रकारचा एक्सरसाइज करत असाल तर तुम्ही मोटिवेशनल सॉंग्स किंवा मोटिवेशनल म्युझिक ऐकता। म्हणजे त्या गाण्याने, त्या म्युझिकने तुम्हाला तो व्यायाम करण्यासाठी आणखीन सामर्थ्य मिळतं, आणखीन तुम्हाला प्रेरणा मिळते। किंवा तुम्हाला बराच एक्सपिरियन्स असेल की एखादं गाणं आपण ऐकतोय, तो जर आनंदी उत्साह गाणे गात असेल तर, किंवा रस्त्यावरती काही बँजो वाजला किंवा नाशिक ढोल वाजला, काहीही पुणेरी ढोल वाजला तर बऱ्याच जणांचं त्यांच्याकडे अट्रॅक्शन जातं, कोणाचं नाचायचं मन करतं। किंवा एखादं इमोशनली गाणे आपण ऐकत असलो तर बऱ्याच जणांना तो समोरचं इमोशनली दुःखी गाणं ऐकून त्याच्या डोळ्यात चटकन पाणी येतं। तर ह्या सगळ्या गोष्टी का घडतात? कारण ज्या वेळेला ते गाणं किंवा ते संगीत निर्माण होत असतं, त्याच्यातना एक इमोशनल व्हायब्रेशन्स निर्मिती होते, त्याची क्रिएशन होते आणि त्या इमोशनल व्हायब्रेशनला, त्या भावनिक कंपनाला आपण कनेक्ट होतं। आपला सबकॉन्शियस माइंड ते इमोशन्स पटकन कॅच करतो, त्याच प्रकारचा परिणाम आपल्या बॉडीवर आणतो, त्याच प्रकारचा आपला बिलीफ व्हायला लागतो आणि त्याच प्रकारे आपण त्या अवस्थेमध्ये जगायला लागतो। आज क्वांटम फिजिक्स सांगताय की तुम्ही ज्या प्रकारचं संगीत ऐकाल त्याच प्रकारे तुम्ही तुमच्या आयुष्याला आणि स्वतःला घडवाल। मी परत रिपीट करतो की तुम्ही ज्या प्रकारचं संगीत ऐकाल त्याच प्रकारे तुम्ही तुमच्या आयुष्याला आणि तुम्ही स्वतःला घडवाल। तर एवढा मोठा आणि एवढा महत्वाचा परिणाम संगीत आपल्या आयुष्यात करतो। म्हणूनच फ्रेंड्स, आपल्याला जास्तीत जास्त सकारात्मक संगीत ऐकायला पाहिजे। मग सकारात्मक संगीत काय असते? त्याच्यामध्ये मोटिवेशनल सॉंग्स येतात, त्याच्यामध्ये आनंद, उत्साह निर्माण करणारे गाणी किंवा म्युझिक येतं, त्याच्यामध्ये मोटिवेशनल म्युझिक येते, हिलिंग म्युझिक येते, हेल्थ म्युझिक येते, वेल्थ म्युझिक येते। तुम्ही इझिली
याचं डाउनलोड करून ऐकू शकता। याच्यामध्ये ऑफर्मेशन्स येतात, म्हणून मी ऑफर्मेशन्सचे व्हिडिओ देखील बनवलेले आहेत। पैशासंबंधी, हेल्थ संबंधी, आनंदासंबंधी प्रत्येक गोष्टीबाबत मी ऑफर्मेशन्स व्हिडिओ बनवलेले आहेत, तर ते देखील आपल्या आयुष्यावरती इफेक्ट करतात। कारण त्याच्यामध्ये मी नुसतं ऑफर्मेशन नाही तर त्या प्रकारे त्या रिदमचे म्युझिक देखील ऍड केलेले आहेत। सो त्याच्यामुळे होतं काय की त्याच्यातनं निघणारं इमोशनल व्हायब्रेशन्स आपला सबकॉन्शियस माइंड पटकन ऍक्सेप्ट करतो आणि आपल्या आयुष्यात तसा परिणाम घडवायला सुरुवात करतो। ह्याच्यामुळे फायदे काय होतात? आपण आयुष्य निरोगी आणि स्वस्थपणे जगायला सुरुवात करतो। आयुष्यातून कमतरता, अपराधीपणा, सर्व प्रकारच्या नकारात्मकता निघून जातात। आयुष्य उत्साही आणि अधिक आनंदी जगायला सुरुवात करतो। पैसा, करिअर, यश, प्रेम, आनंद, स्वास्थ्य निर्माण करणाऱ्या अनेक अपॉर्च्युनिटीज आपल्याला निर्माण करायला आपल्या आयुष्यात सुरुवात करतो युनिव्हर्सल्स। आपण जास्तीत जास्त आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टींची अपॉर्च्युनिटी निर्माण करतो। तर फ्रेंड्स, आजपासून तुम्हाला जसं जमेल तसं जास्तीत जास्त हे सकारात्मक म्युझिक, हे सकारात्मक संगीत ऐकायला सुरुवात करा आणि आपल्या आयुष्यात त्या प्रकारची अवस्था, त्या प्रकारची अपॉर्च्युनिटी निर्माण करायला सुरुवात करा। कारण तुमचा सबकॉन्शियस माइंड त्याला क्विकली कनेक्ट होतो आणि तुमचं इमोशन्स त्याच प्रकारे निर्माण करतो, तुमचा बिलीफ त्या प्रकारे निर्माण करतो, तुमच्या आयुष्यातली अवस्था त्या प्रकारे निर्माण करतो आणि तुमचं ते व्हायब्रेशन्स युनिव्हर्सल मध्ये जाऊन युनिव्हर्सल्स त्याच प्रकारचं अपॉर्च्युनिटी तुमच्या आयुष्यात निर्माण करतो। सो अप्लाय करा, आजपासूनच सकारात्मक संगीत ऐकायला सुरुवात करा आणि आपल्या आयुष्यात सक्सेस आणि समृद्धीची आणखीन एक अवस्था जागृत करा। तोपर्यंत आज्ञा मागतो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि आपल्या आयुष्यात समृद्ध राहा, सुखी राहा, आनंदी राहा। थँक्यू, धन्यवाद।